नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच दृष्टिकोनातून फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विडणी गटामधून या ठिकाणी इच्छुक असलेल्या उमेदवार सौ सुषमा अविनाश मोरे या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांचे पती अविनाश मोरे आपल्या समवेत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अविनाशजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे आणि तुम्ही या ठिकाणी इच्छुक आहात. नेमकं कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात, काय सांगाल? मी महायुतीकडून विडणी जिल्हा परिषद गटामधून इच्छुक आहे. याबाबत आपण पक्ष नेतृत्वाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे का? हो, नक्कीच मी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की पक्ष नेतृत्व मला संधी देईल. खरं पाहिलं तर तुमचं नेमकं तुम्ही कोणत्या गावामध्ये त्याबद्दल सांगा जरा सुरुवातीला. माझं गाव सांगवी आहे आणि सांगवी गाव आहे, परंतु संपूर्ण विडणी जिल्हा परिषद गटामध्ये या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कोरोनाच्या काळामध्ये असेल, अनेक लोकांच्या सुखदुःखामध्ये असेल, या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझा लोकांशी दांडगा जनसंपर्क आहे. आदरणीय रणजित दादांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना, आदरणीय सचिनदादा पाटील आमदार यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत असताना, आदरणीय मोहिते आप्पा, आदरणीय नानासाहेब मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली 15 ते 20 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय आणि तळागाळातील लोकांपर्यंत ज्या ज्या पक्षाच्या योजना आहेत ती पोहोचवण्याचं काम खास करून आम्ही दोन्ही मी आणि माझी बायको करत असतो. माझं विश्वरत्न फाउंडेशन ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून ही लोकांची आम्ही जनसेवा करत असतो. आम्ही पाहिलं खरं तर लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुकीत तुम्ही अगदी आक्रमकपणे जोरात काम केलं तुम्ही त्या ठिकाणी. हो, नक्कीच. कारण तुम्ही पाहत आहे फलटणमध्ये आता लोकांना बदल हवाय. तुम्ही बघितलं, विधानसभेला बघितलं, फलटण आता भारतीय जनता पार्टीला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत दिलेलं आहे आणि फलटणची जनता, ग्रामीण भागातली खास करून जनता आता फलटणचा विकास पाहते किंवा विकासाच्या दृष्टीनं आता पावलं आमचं नेतृत्व टाकतंय. त्याच्यामुळं पूर्ण कल हा आदरणीय दादांच्या पाठीमागं ग्रामीण भागातून असेल, शहरातून तुम्ही बघितलं, विधानसभा घेतल्यानंतर लगेचच आता आपण नगरपालिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे आता लोकांचा विश्वास माझ्या नेतृत्वावर बसलेला आहे आणि नेतृत्वाने जे काही काम केलेलं आहे त्या कामावर विश्वास ठेवून लोक आता पक्षामध्ये प्रवेश करतायत. तुम्ही बघताय रोज वेगवेगळ्या गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये आता पक्ष प्रवेश होत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महायुती यामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, RPI असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्या माध्यमातून आटी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आणि 16 पंचायत समिती गणाचे सदस्य निवडून जातील आणि मला विश्वास आहे पंचायत समितीवर ह्या वेळेस महायुतीचा झेंडा फडकेल. नेमकं काय कन्सेप्ट आहेत? भविष्य काळामध्ये विजय झाल्यानंतर काय विजन आहे तुमचं? लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये काय लागतंय, ग्रामीण भागातल्या अडीअडचणी काय, पाणी असेल, लाईट असेल, वीज असेल. लाईट म्हणलं की ग्रामीण भागातला शेतकरी वर्ग आहे, खास करून त्यांना लाईटचे प्रश्न असतात. तुम्हाला सांगतो, जिल्ह्याला 600 DP आले होते, त्यातले 300 DP फलटण तालुक्याला दादांनी आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं योगदान आहे दादांच्या माध्यमातून. त्यामुळे पूर्ण शेतकरी वर्ग आता दादांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहायला लागलेला आहे. आता तुम्ही बघितलं शहरामध्ये आपल्या शहरामध्ये विकास कशा पद्धतीने होत आहे. रेल्वे फलटणला आली, त्याच्यामुळे आता दळणवळण वाढलेलं आहे. आपल्या फलटणला RTO ऑफिस आल्यामुळे आपली फलटणची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. फलटणमध्ये सत्र न्यायालय आले, त्यामुळे आपल्या फलटणचा दर्जा सुधारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या नेतृत्वाने एक विजन ठेवलेलं आहे. त्या विजनमध्ये नाट्यगृह असेल, महिलांसाठी खास करून जिम असेल, असे अनेक असंख्य विकास कामे आपल्या फलटणमध्ये येणार आहेत. बारामतीच्या धर्तीवर आपलं फलटण आता सुधारतंय, आपण पाहत आहेत. येणाऱ्या काळामध्ये 6 महिन्यात दादांनी गजानन चौकातमध्ये आभार सभेमध्ये शब्द दिलेले आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये फलटण तालुक्यातले 60% रस्ते हे चकाचक दिसतील. त्यामुळे फलटण आता परिवर्तन करते आणि माझं नेतृत्वाचं सांगणं आहे,
आमच्या सर्वांना की आपल्याला कोणाचा बदला घ्यायचा नाही, आपल्याला बदलाव करायचा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतोय, पक्षाची कामं तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मला विश्वास आहे विडणी जिल्हा परिषद गटामध्ये जर मला माझ्या नेतृत्वाने संधी दिली तर मी ताकदीनिशी लढेल. नक्कीच जिल्हा परिषदेच्या विडणी गटामधून महायुतीकडून या ठिकाणी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी संधी दिली तर निश्चितच सांगवी येथील अविनाश मोरे हे आपल्या पत्नी सुषमा अविनाश मोरे यांना या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या साठी अग्रे आहेत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने, नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.